सांगली संजयनगर परिसरातील अहिल्यानगर येथील अहिल्यादेवी होळकर स्मारक रोडवर कारमधून निघालेल्या व्यक्तीस दुचाकीस्वारांनी अडवून बेदम मारहाण करत 4 तोळ्यांची सोन्याची चैन, आयफोन असा एकूण 2 लाखांचा मुद्देमाल लंपास केला। सदर जबरी चोरीची घटना ही सोमवार दिनांक 27 जानेवारी रोजी सायंकाळी 6:30 वाजण्याच्या सुमारास घडली आणि या प्रकरणी राहुल महादेव कोळी वय वर्ष 35 राहणार मिरज यांनी संजयनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी लूटमार करणाऱ्या संजय सदाशिव खांडेकर वय वर्ष 38 राहणार अर्जुनवाड याला अटक केली आहे आणि याबाबत अधिक माहिती अशी की राहुल कोळी आपल्या कुटुंबियांसह मिरज ते कुपवाड जाणाऱ्या रोडवरील ग्रीन पार्क येथे राहतात। सोमवारी सायंकाळी 6:30 वाजण्याच्या सुमारास कोळी हे त्यांच्या कारमधून अहिल्यादेवी होळकर स्मारक रोडवरून निघाले होते। त्यावेळी त्यांच्या कारच्या आडवी दुचाकी मारून त्यांना थांबवले आणि यावेळी कोळी यांना गाडीच्या बाहेर ओढून काही कारण नसताना शिवीगाळ करत मारहाण करून लागले। कोळी त्यांच्या तावडीतून सुटून पळाले। काही वेळाने कार नेण्यासाठी परत ते आले असता पुन्हा दुचाकीवरून दोघेजण आले आणि मारहाण करून त्यांच्या गळ्यातील 1,60,000 रुपये किमतीची 4 तोळे वजनाची सोन्याची चैन, 40,000चा आयफोन असा एकूण 2 लाखांचा मुद्देमाल लंपास केला। घडलेल्या या घटनेनंतर राहुल कोळी यांनी संजयनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली। घटनेचे गांभीर्य ओळखून उपअधीक्षक विमला एम यांनी तातडीनं घटनास्थळी भेट देऊन तपासाच्या सूचना दिल्या। पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवून संशयित खांडेकर याला अटक केली आहे। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, सांगली।